नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंगची डेफिनेशन, अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे यूजर्स आणि अकाउंटिंग प्रोसेस याच्यावरती चर्चा केली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टिव्स ऑफ अकाउंटिंग अँड ॲडव्हांटेजेस ऑफ अकाउंटिंग याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तर मी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतोय. ऑब्जेक्टिव्स ऑफ अकाउंटिंग, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह और व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ द अकाउंटिंग याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. हा एक महत्त्वाचा आपल्या सिलेबसमधला महत्त्वाचा एक पॉईंट आहे की ज्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर ऑब्जेक्टिव्स ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंग करण्यापाठीमागे नेमका काय हेतू असतो किंवा नेमका काय उद्देश असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा डेफिनेशन बघितली त्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कल्पना आली असेल की आपण अकाउंटिंग का करतोय किंवा अकाउंटिंग करण्यापाठीमागे नेमका हेतू काय असतो. पण इथं आपण थोडंसं पॉईंट टू पॉईंट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं सगळ्यांनी हे थोडंसं याच्याकडे लक्ष द्यावं. तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग किंवा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह जर सांगायचं झाला तर टू आयडेंटिफाय अँड रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स टू आयडेंटिफाय अँड रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स. आपण अकाउंटिंगची डेफिनेशन बघताना सुद्धा बघितलं की अकाउंटिंग काय करतो म्हणजे काय करतो आपण, तर त्यातला हा एक भाग आहे की आपण व्यवसायातील ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट्स हे आयडेंटिफाय करतो आणि त्याचं रेकॉर्डिंग करतो म्हणजे काय, त्याची जर्नल एंट्री करतो. व्यवसायाचा जर आपल्याला कंप्लीट पिक्चर पाहिजे असेल किंवा कंप्लीट पिक्चर समजून घ्यायचं असेल, व्यवसायाच्या रिअल किंवा ट्रू सिच्युएशन आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला व्यवसायामध्ये होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शन्स, ऑल ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील आणि ते रेकॉर्ड करण्याचं काम अकाउंटिंग करतं. पण हे रेकॉर्ड करत असताना जसं आपण अगोदर चर्चा केलेली आहे त्या पद्धतीनं याच्यामध्ये फक्त फायनान्शियल नेचरचे जे ट्रान्झॅक्शन असतात आणि जे डायरेक्टली बिझनेसच्या रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन असतात त्यांचंच आपण रेकॉर्डिंग करतो. त्यामुळे टू आयडेंटिफाय अँड रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द अकाउंटिंग. अदरवाइज वी कॅनॉट गेट अ कंप्लीट पिक्चर ऑफ इकॉनॉमिकल कंडिशन ऑफ बिझनेस. त्यामुळं हे एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचं मानलं जातं की अकाउंटिंग आपण करतो म्हणजे काय करतो किंवा अकाउंटिंग करण्याचा हेतू काय असतो, तर आपल्याला प्रत्येक व्यवसायामध्ये घडणाऱ्या प्रत्येक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंटचं आपल्याला रेकॉर्डिंग करणं हा आपला हेतू अकाउंटिंग करण्यापाठीमागे असतो. त्यामुळं हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा हा एक प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं हा एक सर्वात महत्त्वाचा किंवा पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण याचा मानता येईल. सेकंड ऑब्जेक्टिव्ह टू कीप सिस्टमॅटिक रेकॉर्ड. इथं सिस्टमॅटिक या शब्दाचा अर्थ काय की ज्या काही मेथड्स अकाउंटिंगच्या ज्या काही एस्टॅब्लिश झालेल्या आहेत त्या मेथडचा वापर करून आपण अकाउंटिंग करतो आणि त्याच्या सहाय्यानं एक रिटर्न रेकॉर्ड तयार करतो. काय तयार करतो? रिटर्न रेकॉर्ड. म्हणजे जनरली आपण बोलायचं झालं तर आपण अकाउंटिंग करत असताना डबल एंट्री सिस्टमचा वापर करतो. डबल एंट्री सिस्टम ही एक सिस्टमॅटिक मेथड आहे अकाउंटिंग करण्याची किंवा अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करण्याची. आणि मग अशा सिस्टमॅटिक पद्धतीनं अकाउंटिंग करण्यामुळं
आपल्याकडं एक रेकॉर्ड तयार होतं आणि त्याचा ते एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड असल्यामुळं इन फ्युचर आपण त्याचा वापर करू शकतो. त्यामुळं अशा प्रकारचं सिस्टमॅटिक रेकॉर्ड तयार करणं हा एक अकाउंटिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा अकाउंटिंग करण्यापाठीमागं हा एक महत्त्वाचा हेतू असतो की आपण रिटर्न रेकॉर्ड अकाउंटिंगच्या सहाय्यानं किंवा सिस्टमॅटिक रिटर्न रेकॉर्ड आपण अकाउंटिंगच्या सहाय्यानं जनरेट करतो किंवा क्रिएट करतो. हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह हा अकाउंटिंग करण्यापाठीमागं आहे. नेक्स्ट, टू असर्टेन द ऑपरेशनल प्रॉफिट ऑर लॉस हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह हा अकाउंटिंगच्या पाठीमागं आहे किंवा अकाउंटिंग करण्यापाठीमागं हा एक महत्त्वाचा हेतू समजला जातो. कारण कोणताही बिझनेस असो, बिझनेस चालवत असताना किंवा बिझनेस रन करत असताना जो कोणी मालक असेल त्या मालकाला हे समजलं पाहिजे की आपण जो व्यवसाय करतोय तो व्यवसाय आपल्याला उत्पन्न मिळवून देतोय की नाही हे समजणं कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टीनं किंवा व्यवसायाचे जो कोणी मालक असेल त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळं व्यवसाय नफा मिळवते की नाही हे समजून घ्यायचं असेल किंवा हे आयडेंटिफाय करायचं असेल किंवा ते असर्टेन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपणाला इन्कम स्टेटमेंट्स तयार करावे लागतील. आणि मग हे इन्कम स्टेटमेंट तयार करण्यासाठी आपल्याकडं जर आपण ऑलरेडी अकाउंटिंग केलं असेल, अकाउंटिंग म्हणजे काही इनिशियल स्टेजेस जर केले असतील तरच आपण सहजपणे हे इन्कम स्टेटमेंट तयार करू शकतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जर तुम्ही ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय केले असतील की जे व्यवसायाचे रिलेटेड आहेत आणि जे फायनान्शियल नेचरचे आहेत ते ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट आयडेंटिफाय केले असतील, त्याच्यापासून त्या ट्रान्झॅक्शनचे जर्नल एंट्री केली असेल, जर्नल एंट्रीपासून लेजर अकाउंट्स क्रिएट केले असतील, लेजर अकाउंटपासून ट्रायल बॅलन्स क्रिएट केला असेल तरच तुम्ही इन्कम स्टेटमेंट इझिली क्रिएट करू शकता. आणि मग जर इन्कम स्टेटमेंट तुम्ही इझिली तयार करू शकत असाल तर त्याच्यावरून इन्कम स्टेटमेंटवरून आपल्याला सहजासहजी समजतं इन्कम स्टेटमेंट म्हणजेच काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून आपल्याला समजतं की आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट होतो आहे की नेट लॉस होतो आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं किंवा ते असर्टेन करता येतं. अदरवाईज तुम्हाला हे असर्टेन करणं म्हणजे तुमच्या व्यवसायाला प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे हे समजून घेणं अवघड जाईल. त्यामुळं अकाउंटिंगची ही जी काही सिस्टमॅटिक मेथड आहे, ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करणं, त्याचं रेकॉर्डिंग करणं, त्याचं समरायझिंग करणं, हे जे काही अकाउंटिंगची जी काही डे टू डे जे काही कामकाज आहे ते कामकाज हे तुम्हाला कोणत्याही पिरियडसाठी, भले तुम्हाला ते वर्षाचा प्रॉफिट किंवा लॉस काढायचा असेल किंवा 3 महिन्याचा प्रॉफिट किंवा लॉस काढायचा असेल, कोणताही पिरियड, ज्या पिरियडसाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा प्रॉफिट किंवा लॉस किती झाला आहे हे समजून घ्यायचं असेल किंवा तो फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्या दृष्टीनं अकाउंटिंग हे आपल्याला उपयोगाचं ठरतं. त्यामुळं अकाउंटिंग करण्याचा हेतू काय, तर अकाउंटिंग हे आपण याच्यासाठी करतो की जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की आपला व्यवसाय नफा मिळवतो की आपला व्यवसाय तोट्यामध्ये चाललेला आहे. कोणत्याही मालकाला किंवा कोणताही व्यवसाय तोट्यात चालला पाहिजे असं कोणाची इच्छा नसते. पण आपण अकाउंटिंगमुळं हे समजू शकतं की आपला व्यवसाय फायद्यात आहे की तोट्यात आहे. त्यामुळं हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आपल्या अकाउंटिंग करण्यापाठीमागे असतो की आपल्या व्यवसायाला प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे, प्रॉफिट होत असेल तर किती होतो आहे, लॉस होत असेल तर किती झालेला आहे किंवा किती होतं आहे हे समजून घेण्यासाठी अकाउंटिंग हे महत्त्वाची गोष्ट आहे किंवा अकाउंटिंग करण्यापाठीमाग हा आपला एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण अकाउंटिंग कशासाठी करतो की आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या व्यवसायामध्ये प्रॉफिट होतं आहे, लॉस होते, हे आपल्याला समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पुढचं नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, टू असर्टेन द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ओके, जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीत बघितलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण इझिली तयार करू शकतो आणि त्याच्या सहाय्यानं आपला प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे, एखाद्या तारखेला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला
बॅलन्स शीट तयार करावी लागते आणि ती बॅलन्स शीट आपल्याला सांगते किंवा बॅलन्स शीटचा आपण अभ्यास केला, बॅलन्स शीट रीडिंग केलं, बॅलन्स शीटचं आपण रीडिंग केलं तर आपल्याला लक्षात येतं की म्हणजे आपल्या एखाद्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्या असेट्स किती आहेत, त्याच्या लायबिलिटी किती आहेत, कॅपिटल किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की अमुक तारखेला एखाद्या दिवशी एखाद्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग उपयोगाचं ठरतं, प्रॉपर अकाउंटिंग उपयोगाचं ठरतं. त्यामुळं अकाउंटिंग करण्यापाठीमागं हा सुद्धा एक हेतू असतो की आपणाला अकाउंटिंग केल्यामुळं आपणाला आपल्या व्यवसायाची स्थिती समजावून घेण्यास मदत होते. म्हणजेच काय, आपली बॅलन्स शीट कशी आहे, बॅलन्स शीटवरून आपण ठरवू शकतो की आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, म्हणजे ती स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे आपल्याला समजून येण्यास मदत होते. त्यामुळं अकाउंटिंग याच्यासाठी केलं जातं की आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन समजून घ्यायची आहे किंवा आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, त्याच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असते. नेक्स्ट, टू मेक इन्फॉर्मेशन अवेलेबल टू व्हेरियस युजर्स. आपल्याला माहीत आहे की व्यवसायामध्ये बऱ्याच लोकांचा फायनान्शियल और इकॉनॉमिकल इंटरेस्ट असतो. आणि ज्या घटकांचा व्यवसायामध्ये फायनान्शियल और इकॉनॉमिकल इंटरेस्ट असतो अशा घटकांना व्यवसायाची इन्फॉर्मेशन किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आवश्यक असते, ज्याच्या साहाय्यानं त्यांना त्यांचे महत्त्वाचे डिसिजन घेण्यास किंवा महत्त्वाचे डिसिजन घेता येतात. आणि त्यामुळं अकाउंटिंगचा हा सुद्धा उद्देश आहे की अकाउंटिंग आपण याच्यासाठी करतो की आपण अकाउंटिंग नावाच्या किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधून जी काही इन्फॉर्मेशन जनरेट होते ती इन्फॉर्मेशन आपण वेगवेगळ्या घटकांना उपलब्ध करून देऊ शकतो. हे घटक कोण असतात? ओनर ऑफ द बिझनेस, क्रेडिटर ऑफ द बिझनेस, किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट व्यवसायाला कर्ज पुरवठा करतायत असे लोक, व्यवसायात काम करणारे कर्मचारी असे लोक हे घटक, किंवा इवन गव्हर्मेंट. वेगवेगळ्या घटकांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट असतो आणि व्यवसायामध्ये त्यांचे काहीतरी इकॉनॉमिकली इंटरेस्ट असतात, ज्याला आपण स्टेक होल्डर असं म्हणतो. की ह्या स्टेक होल्डर्सना जी इन्फॉर्मेशन पाहिजे आहे किंवा त्यांच्या दृष्टीनं गरजेची आहे ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी अकाउंटिंग किंवा ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम अकाउंटिंग करतं. हा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंगचा, तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा मानला जातो. नेक्स्ट, टू मेक इन्फॉर्मेशन, सॉरी हे रिपीट झालं वाटतं, ओके. टू फॅसिलिटेट रॅशनल डिसिजन मेकिंग. वरती पाठीमागचा मुद्दा ज्यावेळा आपण बघत होतो त्यावेळा आपण असं म्हटलं की जी काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे किंवा जी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन ज्याच्या सहाय्यानं वेगवेगळे घटक वेगवेगळे डिसिजन घेऊ शकतात अशी इन्फॉर्मेशन आपण वेगवेगळ्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशन युजरला प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करणं हा एक अकाउंटिंगचा हेतू असतो. तो एक महत्त्वाचा हेतू याच्यामध्ये म्हणजे अकाउंटिंगचा असतो. त्याच पद्धतीनं ही जर इन्फॉर्मेशन जर उपलब्ध असेल, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन उपलब्ध असेल तर त्याच्यामुळं योग्य आणि अचूक निर्णय घेणं शक्य असतं. मग असे अचूक निर्णय घेण्याचं काम ओनर ऑफ द बिझनेस करत असेल, मॅनेजमेंट करत असेल किंवा इतर घटक करत असतील तर अशा घटकांना निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचं काम, फॅसिलिटेट करण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. किंवा अकाउंटिंगचा हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे की अकाउंटिंग हे रॅशनल डिसिजन मेकिंगमध्ये त्याला जे काही घटक रॅशनल डिसिजन मेकिंगमध्ये आहेत त्यांना मदत करण्याचं काम हे अकाउंटिंग करत असतं. त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा
ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा मानला जातो. नेक्स्ट आहे टू असर्टेन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड सेलिंग प्राइस. हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड सेलिंग प्राइस. आतापर्यंत 11वीमध्ये 12वीमध्ये तुम्ही कॉमर्सचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठी चालवला जातो. आणि नफा हा कशावरती अवलंबून असतो, एखाद्या उत्पादकाला किंवा एखाद्या व्यावसायिकाला वस्तू विकल्यापासून मिळणारी किंमत आणि ती वस्तू उपलब्ध करण्यासाठी आलेला खर्च, या दोन्हीमधलं जे अंतर आहे त्याला आपण नफा असं म्हणतो किंवा प्रॉफिट असं म्हणतो. त्यामुळं प्रॉफिट मिळवण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत किंवा त्या आपल्याला फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. अदरवाईज आपल्याला नफ्याचं गणित मांडता येणार नाही. आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. पर्टिक्युलर ट्रेडिंग अकाउंटच्या मुळे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन समजून यायला मदत होते. आणि मग ह्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा अभ्यास केल्यानंतर आणि आपणाला किती नफा अपेक्षित आहे याचा विचार केल्यानंतर आपण आपली वस्तू किती किमतीला विकायची हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. म्हणून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सेलिंग प्राइस हे असर्टेन करण्यासाठी किंवा हे म्हणजे टू फाइंड आउट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड टू डिसाइड सेलिंग प्राइस, हे जे काही महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे आहेत ते डिसिजन घेण्यासाठी किंवा ते डिसिजन घेण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग हे एक ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून काम करत असतं. त्यामुळं हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंगचा की ज्याच्या साहाय्यानं किंवा ज्याच्यामुळं आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असर्टेन करता येऊ शकते आणि सेलिंग प्राईससुद्धा फिक्स करता येऊ शकते, जेणेकरून आपण एक सफिशियंट प्रॉफिट अर्न करू शकू किंवा सफिशियंट प्रॉफिट जनरेट करू शकू. त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह हा अकाउंटिंगचा मानला जातो. हा एक अकाउंटिंगचा महत्त्वाचा हेतू आहे. नेक्स्ट, टू कंट्रोल एक्सपेंडिचर ऑफ बिझनेस. वरती किंवा लास्ट जो काही आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग बघितला की ज्याच्यामध्ये टू असर्टेन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, हे कॉस्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये येणारे सगळे खर्च आहेत. ओके, पण किंवा मी सांगत होतो तुम्हाला की आपला प्रॉफिट कशावरती अवलंबून असतो, तर आपण जे काही खर्च प्रोडक्शनवरती करतो किंवा वस्तू उपलब्ध करण्यासाठी करतो आणि आपल्याला ती वस्तू विकल्यापासून किती किंमत मिळते, ह्या दोन्हीवरती आपला प्रॉफिट अवलंबून असतो. आता हे करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी लागते किंवा आपण लक्षात घेतो की प्रत्येक वेळेला असंच गणित मांडता येईल असं नसतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्यावेळेला आपण स्पर्धेच्या युगात किंवा आपण कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये असतो त्यावेळेला आपले खर्च वाढले म्हणून आपल्याला आपल्या वस्तूची किंमत वाढवता येत नाही. वस्तूची किंमत किंवा आपण जी वस्तू बाजारपेठेमध्ये विकणार आहे ती किंमत बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये कॉम्पिटिशनची कंडिशन काय आहे, काय सिच्युएशन आहे त्याच्यावरती अवलंबून असते आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्या वस्तूची किंमत ठेवावी लागते. आणि त्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला आपले खर्च कमी असतील, नियंत्रणात असतील, तरच आपण सफिशियंट प्रॉफिट जनरेट करू शकतो, सफिशियंट प्रॉफिट अर्न करू शकतो. अदरवाईज आपल्याला प्रॉफिट मिळवणं अवघड जाऊ शकतं. आणि त्याच्यासाठी आपणाला आपले खर्च किंवा आपले एक्सपेंडिचर हे नियंत्रणात ठेवावे लागतात. अवास्तव खर्च करून चालत नाही. आणि त्यामुळं अकाउंटिंगमुळं आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की कोणत्या प्रकारचे एक्सपेंडिचर हे रिझनेबल आहेत आणि कोणत्या प्रकारचे एक्सपेंडिचर किंवा एक्सपेंडिचर आपण एक्सेस एक्सपेंडिचर करतो आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी अकाउंटिंग आपल्याला फॅसिलिटेट करतं किंवा उपयोगी ठरतं. किंवा अकाउंटिंगचा हा पण एक उद्देश आहे की त्यानं
खर्चावरती ॲज अ कंट्रोल म्हणून किंवा खर्चावरती कंट्रोल ठेवण्याचं काम अकाउंटिंगमुळं किंवा खर्चावरती कंट्रोल राहिला पाहिजे, हा एक हेतू अकाउंटिंगचा आहे किंवा असं मानलं जातं. नेक्स्ट, टू कंट्रोल असेट्स अँड लायबिलिटीज. आपल्याला माहीत आहे की कोणत्याही व्यवसायाला असं वाटतं की आपल्या असेट्स याची व्हॅल्यू कमी होता कामा नये आणि आपल्या लायबिलिटीज वाढता कामा नयेत. कोणत्याही व्यवसायाला किंवा कोणत्याही व्यवसायाच्या मालकाला असं वाटतं की आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होता कामा नये आणि लायबिलिटीची व्हॅल्यू वाढता कामा नये. आणि हा जो काही आपला हेतू आहे किंवा हे जे काही आपल्याला साध्य करायचं आहे ते अकाउंटिंगमुळं आपण हे साध्य करू शकतो. त्यामुळं टू कंट्रोल असेट्स अँड लायबिलिटीज हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट किंवा हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा मानला जातो किंवा हा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा आहे. त्याच्या पुढे अकाउंटिंग का करावं लागतं किंवा अकाउंटिंग करण्यापाठी मग हेतू काय असतो, तर बऱ्याच वेळा आपल्याला लीगल रिक्वायरमेंट असते. त्यामुळे हा जो 11वा पॉईंट दिलेला आहे, टू सॅटिस्फाय द रिक्वायरमेंट ऑफ लॉ, याच्यासाठी सुद्धा आपण अकाउंटिंग करतो. हा सुद्धा एक आपला अकाउंटिंग पाठीमागला ऑब्जेक्टिव्ह असतो. जसं इन्कम टॅक्स भरायचा, तर इन्कम टॅक्स भरण्यासाठी इन्कम टॅक्स ऑथॉरिटी तुमच्याकडे प्रॉपर फायनान्शियल स्टेटमेंट मागेल. तुमच्या शब्दावरती तुम्ही काय म्हणता याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. ते म्हणेल की तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवा, बॅलन्स शीट दाखवा, त्याच्यावरून तुम्ही जो काही प्रॉफिट मिळवला असेल तो इन्कम टॅक्ससाठी ग्राह्य धरला जाईल. त्यामुळं तुम्हाला हे काही इन्कम टॅक्सच्या जे काही रिक्वायरमेंट आहे किंवा समजा तुमचा व्यवसाय कंपनी ॲक्ट खाली येत असेल तर कंपनी ॲक्टमध्ये अकाउंटिंग मेंटेन करणं किंवा अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करणं हे कंपल्सरी आहे, बाइंडिंग आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्डिंग किंवा कोणत्या पद्धतीनं ते अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे हे सुद्धा त्यांनी फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे. समजा तुमची बँकिंग कंपनी आहे तर त्याच्यासाठी वेगळं फॉर्मॅट किंवा त्याच्यासाठी वेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्यामुळं तुमच्या व्यवसायाला जे लॉज ॲप्लिकेबल असतात ते लॉज ॲप्लिकेबल असल्यामुळं तुम्हाला अकाउंटिंग मेंटेन करावं लागतं. आणि त्यामुळं ही जी काही लीगल रिक्वायरमेंट आहे किंवा लॉची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करणं हे सुद्धा अकाउंटिंगचा ऑब्जेक्टिव्ह मानलं जातं. ओके, त्यामुळे हे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचे समजले जातात. त्याचबरोबर आणखीन एक आपल्याला ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा सांगता येईल, तो म्हणजे टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ड्यू टू and due from others. To calculate the amount due to and due from others. व्यवसायाला इतरांच्याकडून किती रक्कम किंवा किती पैसा येणं आहे आणि व्यवसायाने इतरांना किती पैसे देणं आहे हे आपल्याला समजण्यासाठी सुद्धा किंवा हे आपल्याला समजलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण अकाउंटिंग करतो. म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचा मानला जातो. आपल्याला माहिती आहे, आपण 11वी 12वीमध्ये बघितलेलं आहे की आपण डेटरची व्हॅल्यू असेट साईडला लिहितो, क्रेडिटरची व्हॅल्यू लायबिलिटी साईडला देतो. याचा अर्थ काय, डेटर्स म्हणजे काय किंवा असेट साईडला जी डेटरची रक्कम लिहिली आहे त्याचा अर्थ काय की डेटर्सकडून जे कोणी XYZ पार्टीज असतील त्यांच्याकडून आपल्याला तेवढी रक्कम येणे आहे अमुक दिवशी. क्रेडिटरची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय आहे की अमुक दिवशी आपण अमुक एवढ्या लोकांना किंवा जे कोणी XYZ पार्टीज असतील त्यांना ती रक्कम देणे आहे. त्यामुळे आपल्याला आपला ड्यू टू अदर्स अँड ड्यू फ्रॉम अदर्स याची जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट फिक्स करण्यासाठी किंवा ती अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी
अकाउंटिंग काम करतं, त्यामुळं अकाउंटिंगचा हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे की त्यानं ही अमाऊंट फाइंड आउट केली पाहिजे किंवा फाइंड आउट करण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ड्यू टू अँड ड्यू फ्रॉम ऑदर्स, हे सुद्धा एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचं मानलं जातं. हे सुद्धा महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह अकाउंटिंगचं मानलं जातं. हे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स याच्यावरती आपण थोडक्यात डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाणार आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे मिळतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत. आणि तर पहिला फायदा, फर्स्ट ॲडव्हान्टेज or first benefit of accounting is it serves as a historical record. It serves as a historical record. ओके. तर अकाउंटिंग केल्यामुळं काय होतं किंवा अकाउंटिंग केल्यामुळं काय होतं की आपल्याकडं रेकॉर्ड जनरेट होतं. कोणतं? पास्टचं का म्हणतोय आपण? कारण आपण अकाउंटिंग कधी करतो? एखादी घटना घडल्यानंतर, एखादं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. त्यामुळं आपल्या व्यवसायामध्ये जे जे व्यवहार झाले असतील त्या सर्व व्यवहाराचं रिटर्न रेकॉर्ड किंवा रिटर्न डॉक्युमेंट हे अकाउंटिंगमुळे जनरेट होतं आणि तो एक महत्त्वाचा इव्हिडन्स समजला जातो किंवा मानला जातो. आणि तो व्यवसायाच्या दृष्टीनं आणि इतर घटकांच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळं हा एक महत्त्वाचा फायदा अकाउंटिंगचा मानला जातो की ज्याच्यामुळं अकाउंटिंगमुळं हिस्टॉरिकल रेकॉर्ड जनरेट होतं किंवा हिस्टॉरिकल रेकॉर्ड तयार होतं, ज्याचा वापर आपण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. नेक्स्ट, अकाउंटिंगमुळं आपणाला फायनान्शियल स्टेटमेंट्स याचं प्रिपरेशन करणं शक्य होतं. मी पाठीमागे चर्चा केली किंवा पाठीमागे आत्ताच तुम्हाला सांगितलं की अकाउंटिंगमध्ये करतो म्हणजे काय करतो आपण? तर आपण आयडेंटिफाय करतो, रेकॉर्ड करतो, समराइज करतो. आपण आयडेंटिफाय करतो, काय आयडेंटिफाय करतो? ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट्स आयडेंटिफाय करतो, जे फायनान्शियल नेचरचे असतील, जे डायरेक्टली व्यवसायाशी रिलेटेड असतील, ज्याचं व्हॅल्युएशन पैशामध्ये होतं असे. मग त्याची आपण जर्नल एंट्री करतो, त्याचं मग लेजर पोस्टिंग करतो, त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो. हे सगळ्या प्रक्रियेमुळं ही वर्षभर चालणारी किंवा ही दैनंदिन प्रक्रिया चालणारी प्रक्रिया आहे. पण याच्यामुळे होतं काय की आपणाला फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करणं सहजासहजी शक्य होतं. म्हणजे तुम्हाला जर ॲट द एंड ऑफ इयर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे किंवा तुम्हाला जर बॅलन्स शीट तयार करायची आहे तर ते सहज शक्य होते, कारण आपण वर्षभर ज्या बाकीच्या स्टेप्स आहेत अकाउंटिंगच्या त्या केलेल्या आहेत. म्हणजे काय केलेलं आहे? आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स, समरायझिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स, ह्या स्टेप्स किंवा ही प्रोसेस वर्षभर चालू आहे. त्यामुळे आपल्याला ॲट द एंड ऑफ इयर आपण इझिली फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करू शकतो. त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा हा अकाउंटिंगचा आहे. त्याच्यानंतर कोणत्याही व्यवसायाला त्याच्या व्यवसायामध्ये ज्या लोकांचा फायनान्शियल इंटरेस्ट किंवा इकॉनॉमिकल इंटरेस्ट आहे अशा लोकांना जी काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन किंवा जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती फायनान्शियल इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देऊ शकतो किंवा उपलब्ध करून देण्याचं काम अकाउंटिंग करतं. त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की अकाउंटिंगमुळं जे कोणी स्टेक होल्डर्स असतील त्यांना ही इन्फॉर्मेशन सहजासहजी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळं अकाउंटिंगचा हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्याच्यानंतर हा एक म्हणजे हा एक मुद्दा आहे की ज्याच्या सहाय्यानं आपण अकाउंटिंगचं
महत्त्व समजावून सांगू शकतो ते म्हणजे इट हेल्प्स द मॅनेजमेंट इन टेकिंग इम्पॉर्टंट बिझनेस डिसिजन्स. ओके, आपण मॅनेजमेंटमध्ये बघितलेलं आहे की मॅनेजमेंट करणं म्हणजे काय, तर मॅनेजमेंट करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, डिसिजन घेणं. आणि मग डिसिजन घेण्यासाठी तुमच्याकडं प्रॉपर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असावी लागते. आणि ही इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देण्याचं काम अकाउंटिंग करतं. आणि त्याच्यामुळं मॅनेजमेंटला तिचे व्यवसायाच्या संदर्भात महत्त्वाचे डिसिजन घेता येऊ शकतात. त्यामुळं अकाउंटिंग हेल्प्स द मॅनेजमेंट इन टेकिंग इम्पॉर्टंट बिझनेस डिसिजन्स. Without proper accounting, management cannot take a proper decisions. So it is one of the benefit to the management of accounting. Next, it facilitates comparative study of performance of business over different periods. अकाउंटिंग मुळे काय होतं की अकाउंटिंग मुळे आपणाला कंपॅरिझन करणं शक्य होतं. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की अकाउंटिंगमुळे काय होतं तर हिस्टॉरिकल रेकॉर्ड जनरेट होतं. आणि मग ह्या हिस्टॉरिकल रेकॉर्डच्या साहाय्यानं आपण वेगवेगळ्या पिरियडचं कंपॅरिझन करू शकतो. या वर्षी झालेला नफा, गेल्या वर्षी झालेला नफा, या तिमाहीला झालेला नफा, पाठीमागच्या तिमाहीला झालेला नफा, या वर्षीच्या तिमाहीला झालेला नफा, पाठीमागच्या वर्षात याच तिमाहीला झालेला नफा. फक्त नफ्या बाबतीत नाही तर फायनान्शियल पोझिशन या गोष्टीचं सुद्धा आपण कंपॅरिझन करू शकतो किंवा कंपॅरिझन करणं शक्य होतं. कारण अकाउंटिंगमुळं अशा प्रकारचं रेकॉर्ड किंवा रिटर्न डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळं आपण हे कंपॅरिझन अशा पद्धतीचं करू शकतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा हा अकाउंटिंगचा मानला जातो. त्यामुळं हा सुद्धा एक बेनिफिट अकाउंटिंगचा आहे. इट्स प्रोव्हाइड्स एव्हिडन्स इन केस ऑफ डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजे काय, वाद म्हणजे ज्या वेळेला व्यवसायाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण होतील तर अशा वेळेला ते वाद मिटवण्यासाठी एव्हिडन्सची गरज लागेल. आणि ते एव्हिडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा ते एव्हिडन्स अकाउंटिंगमुळं आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात. आणि त्यामुळं त्या वादामध्ये अशा प्रकारच्या वादामध्ये किंवा अशा प्रकारच्या संघर्षामध्ये तोडगा निघणं सहजासहजी शक्य होऊ शकतं. निघेलच असं मी म्हणत नाही, पण त्याच्यासाठी जो काही डिस्प्यूट सोडवण्यासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये अकाउंटिंगचे डॉक्युमेंट्स किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती महत्त्वाचा रोल प्ले करू शकते. जर हा वाद इकॉनॉमिकल किंवा फायनान्शियल नेचरचा असेल तर. त्यामुळं हे सुद्धा महत्त्वाचं आहे किंवा हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा अकाउंटिंगमुळं आपल्याला मिळतो. इट हेल्प्स टू फोरकास्ट फ्युचर्स. अकाउंटिंगमुळं भविष्यात काय होऊ शकेल, कोणाचं, व्यवसायाचं म्हणजे व्यवसायाच्या इन्कमचं, व्यवसायाचं फायनान्शियल पोझिशनचं, याच्याबद्दल काही आपण अंदाज बांधू शकतो की भविष्यात व्यवसायाची स्थिती कशी असेल, व्यवसायाचा इन्कम कसा असेल, याचं एक आपण जजमेंट हे अकाउंटिंगमुळं करणं शक्य होतं. त्यामुळं अकाउंटिंगचा हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा मानला जातो. त्याच्यानंतर आहे इट इज यूजफुल टू गेटिंग लोन्स. इट इज यूजफुल इन गेटिंग लोन्स. एखाद्या व्यवसायाला जर व्यवसाय चालवण्यासाठी किंवा व्यवसायासाठी लोन पाहिजे आणि मग हे लोन मिळवण्यासाठी जो व्यक्ती किंवा जी फायनान्शियल इन्स्टिट्यूट व्यवसायाला कर्ज पुरवठा करणार आहे ती कर्ज पुरवठा करणारी व्यक्तीच्या दृष्टीनं हे फायनान्शियल स्टेटमेंट्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात. फायनान्शियल स्टेटमेंटच्या सहाय्यानं जे कोणी कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे, वित्तीय संस्था आहे, ती याचा अभ्यास करू शकते की जर या व्यवसायाला आपण जर वित्त पुरवठा केला तर तो केलेल्या वित्त पुरवठ्याची परतफेड
व्यवस्थित होऊ शकते की नाही, व्यवस्थित होऊ शकते की नाही याचं आपण म्हणू की त्याच्याबद्दल ते त्यांची स्वतःची शाश्वती करून घेऊ शकतात. जर त्यांना अशी शाश्वती असेल की व्यवसायाला दिलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थितपणे होईल, अशी शाश्वती असतील तरच ते व्यवसायाला कर्ज देतील, अदरवाईज देणार नाहीत. त्यामुळं टू टू विन द ट्रस्ट ऑफ फायनान्सिंग इन्स्टिट्यूट, इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड देम अ फायनान्शियल स्टेटमेंट्स. त्यामुळं फायनान्शियल स्टेटमेंट्स हा लोन मिळवण्यामध्ये किंवा ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन किंवा अकाउंटिंगमुळं आपल्याला लोन मिळवणं शक्य होतं. ही प्रोसेस इझी होते, अदरवाईज ही प्रोसेस इझी होणार नाही. किंवा आपण बघतो की बँकांकडे ज्यावेळा व्यवसाय कर्ज मागण्यासाठी जातात तर त्यावेळा ते पहिली त्यांची रिक्वायरमेंट असते की तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट द्या, आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि मग हा एक आपल्याला अकाउंटिंगचा फायदा आहे की जर आपण प्रॉपर अकाउंटिंग करत असू तर आपल्याकडे फायनान्शियल स्टेटमेंट असतील आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट आपण त्या इन्स्टिट्यूटना, वित्तीय संस्थांना प्रोव्हाइड करून आपण कर्ज मिळवू शकतो. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा अकाउंटिंगचा मानला जातो. त्याच्यानंतर इट हेल्प्स इन व्हॅल्युएशन ऑफ बिझनेस. इट्स हेल्प्स इन व्हॅल्युएशन ऑफ बिझनेस. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या व्यवसायाचं व्हॅल्युएशन करण्याची गरज पडते. समजा एखाद्या पार्टनरशिप फर्म आहे किंवा एखादा सोल ट्रेडर आहे, त्याला आपला व्यवसाय दुसऱ्याला विकायचा आहे. दुसरा एखादा व्यक्ती आहे की त्याला एखादी पार्टनरशिप फर्म किंवा एखादा सोल ट्रेडरचा व्यवसाय विकत घ्यायचा आहे. किंवा एखादी कंपनी आहे की तिला तिचे शेअर्स बाजारात विकायला आणायचे आहेत. आणि मग अशा वेळेला व्यवसायाची व्हॅल्यू, जो व्यवसाय विकणार आहे किंवा जो व्यवसाय विकत घेणार आहे त्याच्या दोघांच्या दृष्टीनं व्यवसायाची व्हॅल्यू ही महत्त्वाची असते की त्या व्यवसायाची व्हॅल्यू किती आहे. किंवा इवन ज्यावेळेला गुडविल, एखाद्या व्यवसायाचं गुडविल ठरवायचं असेल त्यावेळेसुद्धा हे म्हणजे गुडविलसुद्धा ठरवण्यासाठी तुमच्याकडं प्रॉपर अकाउंटिंग रेकॉर्ड असावं लागतं. अदरवाईज तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन ऑफ बिझनेस, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करता येणार नाही. आणि मग अकाउंटिंगमुळं किंवा आपल्याकडे प्रॉपर अकाउंटिंग रेकॉर्ड असेल तर आपण अशा प्रकारचं व्हॅल्युएशन करू शकतो. आणि त्यामुळं अकाउंटिंगचा हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा मानला जातो की अकाउंटिंगमुळं प्रॉपर व्हॅल्युएशन करता येऊ शकतं. आणि हे व्हॅल्युएशनच्या प्रोसेसमध्ये अकाउंटिंग हा महत्त्वाचा रोल पार पाडतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट आहे, इट हेल्प्स इन कंट्रोलिंग एक्सपेन्सेस. आपल्याला खर्चावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला अकाउंटिंग त्याच्यामध्ये मदत करतं. याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि एक शेवटचा पण महत्त्वाचा फायदा, इट हेल्प्स इन प्रिव्हेंटेशन अँड डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. म्हणजे बऱ्याच वेळेला अकाउंटिंग हे फक्त रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स एवढंच काम करत नाही, तर बऱ्याच वेळेला अकाउंटिंगमुळं एक आपण म्हणतो की कंट्रोल सिस्टम निर्माण होते किंवा चेक सिस्टम निर्माण होते. ज्या चेक सिस्टमच्या कंट्रोल सिस्टम किंवा चेक सिस्टम ज्याच्यामुळं व्यवसायामध्ये एरर्स म्हणजे चुका, फ्रॉड म्हणजे काय, फ्रॉड म्हणजे आपण काय म्हणू की घोटाळे. तर अशा प्रकारचे एरर्स अँड फ्रॉड्स व्यवसायामध्ये अकाउंटिंगची इफिशियंट मेथड असेल तर होत नाहीत, किंवा झाले तर लगेच सापडतात. आणि सापडले तर त्याच्यावरती मग आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येऊ शकते. त्यामुळं अकाउंटिंग ही एक प्रकारची चेक सिस्टम आहे की ह्याच्यामुळं आपल्याला एरर्स अँड फ्रॉड्स डिटेक्ट करता येऊ शकतात. तसंच एरर्स अँड फ्रॉड्सचं प्रिव्हेंटेशनसुद्धा करता येऊ शकतं. त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा किंवा हा एक महत्त्वाचा बेनिफिट, ॲडव्हान्टेज हा अकाउंटिंगचा मानला जातो. तर हे काही महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस हे अकाउंटिंगचे होते की ज्याच्यावरती आपण डिस्कशन केलं.
जर कोणाला काही शंका असतील किंवा काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की पाठवा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही लिहू शकता किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्सवरती लिहू शकता किंवा आपण आपला जो काही गुगल क्लासरूमचा क्लास आहे तिथे पण तुम्ही तुमच्या शंका किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम डाऊट्स असतील ते लिहू शकता. आपण याच्यावरती पुढल्या लेक्चरमध्ये नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू.